आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील विरळी ग्रामपंचायतीतील विकास कामे आणि खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पंचायत समितीत मानच्या चौकशी अहवालातून समोर आला आहे। माजी सरपंच प्रशांत गोरड यांच्या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी एस लाटे यांनी केलेल्या पाहणीत आरसीसी गटार कामातील निकृष्ट दर्जा, फुटलेले चेंबर्स, पाण्याचा अयोग्य निचरा तसेच खरेदी प्रक्रियेत नियमभंग झाल्याची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत। दरम्यान पाणी टाक्यांच्या खरेदीत सुमारे 1.25 लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामस्थांनी आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय। मागणी नसताना खर्च खरेदी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन तसेच मागासवर्गीय समाजाच्या निधीचा योग्य वापर न केल्याचाही आरोप करण्यात आलाय। सार्वजनिक निधीच्या वापराबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे। या प्राथमिक अहवालामुळे विरळी ग्रामपंचायतीच्या कारभारावर संशयाचे सावट निर्माण झाले असून तांत्रिक अहवालानंतर संबंधितांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून ती उपलब्ध होताच प्रसिद्ध करण्यात येईल। ग्रामपंचायत सदस्य विरळी मी आज ओपनिंग करतो की माझी मागासवर्गीय निधी मला न विचारता माझ्या परस्पर वाटून टाकण्यात आली आहे। पाण्याची टाकी आणलेली आहे, हे आम्हाला काय न विचार घेता हे लोकांनी टाक्या आणल्या होत्या। त्याचं आम्हाला काय टोलवाटोलवीची उत्तर देतात हे काय आम्हाला माहीत नाही। काय नक्की प्रकार आहे तुमचा, काय विषय बोला जरा। आम्ही काय टाकीची म्हणजे मागणी केलीच नव्हती, काय आम्हाला टाकीची काही गरज नाही। आम्हाला ती पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आधीच मागणी केली, ती जिम पाहिजे। पण जिम आले गावात आहे आज सध्या, पण जिम काय आमच्या उपयोगाला येत नाही, कारण की जिमचं आम्हाला माहितीच नाही साहित्य काय काय आले आणि जिम मध्ये कुठली वस्तू आहे। आल्यापासून जिम मुलं वापरतात का इथले तरुण? आम्ही गेलतो पण त्या जिमला टाळा आहे, चावी बी देत नाही। चावी म्हणते ती आता नाही, परत म्हणजे गंडवते ते, चावी परत येतो तासाभरात आहे, पण चावी काय आम्हाला मुळात भेटत नाही। बरं, अधिकाऱ्यांना किंवा सरपंचांना विचारलं का तुम्ही? बाबा आम्ही लय म्हणजे सरपंचाला ही बोलून बघितलं आम्ही, ते म्हणले तुमच्या निधीतनं आलेला आहे, तुमच्या तुम्ही म्हणजे बसून मिटवा तिन्ही समाजात। पण आम्ही बघितला, प्रयत्न केला, पण ती नाही झाला, मला जिम काय भेटत नाही वापरायला। बरं, कधी आली जिम? ती जिम सलग 3 वर्ष झालं जिम आल्या, आतापर्यंत वापरतच नाही कोणी सुद्धा वापरत नाही। कुलूप लावून टाळाय, त्यातलं निम सामान आहे का नाही ती पण माहित नाही आम्हाला, आणि देत बी नाही ती जिम वापराय। काय यामुळे आम्हाला जिम ती प्रस्ताव मांडलेला आम्ही 3 साली की आम्हाला जिम पाहिजे, आमच्या निधीतला पैशातनं जिम पाहिजे, पण ती जिम आली पण मुळात आम्हाला वापराय काय आले नाही। म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग काहीच होत नाही, पैशाचा उपयोग काही होत नाही। आणि मुळात आम्ही काय पाणी टाकी मागितली नव्हती, आमचा पैसा कुठे बी कसा बी, आणि आम्हाला कुठल्याही तिन्ही समाजाला कुणालाही चढलं नाही की तुम्हाला पाणी टाकी आणू बनव। ग्रामपंचायती स्वतःच्या जीवानं ग्रामपंचायतीने टाकी आणली आणि तिथं उपयोग बी नाही त्या टाकीचा, आहे तशी टाकी तिथं ग्रामपंचायती कशी उभा आहे दोन्ही। तुम्ही मागताय या ठिकाणी जिम आणि तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली पाण्याची टाकी, ती सुद्धा त्याचा काही उपयोग नाही, आहे की नाही? असं सांगायचं ना तुम्हाला। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता सुरेश भगवान गोरड। आज वेळी या ठिकाणी एक मोठा भ्रष्टाचार ग्रामपंचायतून उघडकीस आणला आहे। भ्रष्टाचार असा आहे की मागासवर्गीय समाजाचा निधी त्यांना न विचारात घेता कुठेतरी आपला वायपट पैसा त्यांनी खर्च केलेला आहे। त्यामधून त्यांनी 3 टाक्या घेतल्यात, त्या टाक्याची किंमत 10,000 असेल, पण त्या टाक्याची किंमत ग्रामपंचायतने 40,000 ते 45,000 एका टाक्याची किंमत लावलेली आहे। अशी 3 टाक्याची एकूण किंमत 1,06,000 रुपये त्यांनी किंमत लावलेली आहे। तर त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ग्रामपंचायतला वारंवार पत्र सुद्धा देऊन ते उत्तर आम्हाला देत नव्हते, म्हणून आम्ही वरतून माहिती घेतली आणि या समाजाला, मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही चौकशीची मागणी तर करणार आहोत, पण त्याच प्रकारे आक्रमक आंदोलन सुद्धा करणार आहोत। एवढंच बोलतो थांबतो। मान चौफी न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।